नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलद्वारे मी माझ्या वाचनात आलेली सप्तश्लोकी मतदानावर रचलेली गीता 7 श्लोकांची आपल्यापुढं सादर करणार आहे. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली 700 श्लोकामध्ये, त्यावेळेला अर्जुनाच्या समोर हे सगळे नातेवाईक लोक उभे होते, म्हणून त्याला शस्त्र चालवण्याचा अतिशय दुःख झालं होतं, विषाद झाला होता आणि म्हणून तो शस्त्र चालवण्याला तयार नव्हता. पण आपलं काही तसं नाही आहे. आपली लोकशाही आहे. आपल्या लोकतंत्रामध्ये एक मतदान आपण टाकलं की त्या मतदानाचं इतकं महत्त्व आहे की त्याच्यावर आपण 5 वर्षाचं सरकार निवडू शकतो. आणि कुणावर शस्त्र चालवणं नाही किंवा काही नाही, पण नुसतं मतदान करायचं. त्या दिवशी शासनानं सुट्टी दिलेली असती, पण आपला कल त्या सुट्टीचा मनोरंजनावर, कुठेतरी जाण्यावर आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यावर असा जास्तीत जास्त असतो आणि आपण मतदानाचं कर्तव्य मात्र बाजूला सारतो. असं न करता आपली 5 वर्षाची जी जीवनातली 5 महत्त्वाची वर्षं असतात ती येणाऱ्या शासनावर अवलंबून असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सुशिक्षित लोकांनी. आणि जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य नेता निवडून योग्य शासनाला संधी दिली पाहिजे. योग्य लोकांना शासन चालवण्याची संधी दिली पाहिजे. अन्यथा आपले लोक भरपूर, परंतु जे आपल्यावर अतिक्रमण करणारे लोक होते ते मुठभर असूनसुद्धा आपला आळस आणि आपली निष्क्रियता बघून त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं. असं न होता, असं होऊन उपयोगाचं नाही. तेव्हा आपल्या संविधानाप्रमाणे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्याचं आपण पुरेपूर पालन केलं पाहिजे. आणि माझं सर्वांना आवाहन आहे आणि विनंती आहे की मतदानाच्या दिवशी सर्वांनी पहिला चहा झाल्यानंतर पहिल्यांदा मतदानाला जाऊन यायचं आणि मग आपल्या दिनचर्येला आरंभ करायचा. वाटलं तर खडून एखाद्या पाटीवर लिहून ठेवा, आज मतदानाला जायचं आहे. आणि मतदान करूनच प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात करा आणि करावी, अशी माझी विनंती पण आहे आणि आवाहन पण आहे. आपण सुशिक्षित आहात, जास्तीत जास्त मतदान करून आणि मतदानाच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा दिसू देत आपल्या, आणि 100% मतदान हे आपलं ध्येय आपण ठेवूया आणि मतदान करूया. आता मी गीता सादर करते. ह्याचे रचयिता अज्ञात आहेत. कदाचित भगवंतांनी त्यांना बुद्धी दिली असेल आपली निष्क्रियता बघून म्हणा, किंवा आपल्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून. आणि रचयिताचं नाव नाही, पण म्हणूनच मी आपल्यासमोर ही सादर करते गीता, म्हणजे सर्वांच्यापर्यंत पोचेल. भगवंतांनी कुरुक्षेत्रावर सांगितली आणि फक्त अर्जुनाला ती आधी कळली, नंतर आपल्याला कळली. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून हे 7 श्लोक आज कित्येक करोड जनतेच्या लगेच नजरेपुढे येतील आणि त्याचा परिणाम उद्याचा 1 दिवस जो आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्यावर परिणाम होऊन जास्तीत जास्त लोक मतदानाला बाहेर पडतील अशी मी आशा करते. सप्तश्लोकी मतदान गीता. अथ सप्तश्लोकी मतदान गीता. संजय उवाच निर्वाचनस्य वेलायां मतदानोऽपि गीताय बोधयं मतदारम् उवाच मधुसूदनः. बोधयं मतदारम् उवाच मधुसूदनः. श्रीभगवानुवाच यदा यदा हि राष्ट्रेऽस्मिन् निर्वाचन विधीयते निर्वोढु निजकर्तव्यं तदा मतप्रदीयताम्. लोकतन्त्रस्य संग्रामे ब्रह्मास्त्रं मतमुच्यते यस्य संधानमात्रेण कुशासनं प्रणश्यति. नान्यं पन्थामतं त्यक्त्वा
सुशासनाय विद्यते नान्यं पन्थामतं त्यक्त्वा सुशासनाय विद्यते तस्मादपरिहार्येऽर्थे मत प्रयच्छ भारत। प्रजानां सर्वधर्मेषु सर्वोपरिमतं मतं मतदानात् प्रयं श्रेयो जनतायां न विद्यते। प्रजानां सर्वधर्मेषु सर्वोपरिमतं मतं मतदानात् प्रयं श्रेयो जनतायां न विद्यते। नेता को रहस्य को नर्र सम्यगेतत् विचिन्तया। नेता को रहस्य को नर्र सम्यगेतत् विचिन्तया ततो मताय युज्यस्व नैवं दोषमवाप्स्यसि। याति मतप्रयोगेण लोकतन्त्रसमुन्नायितं तस्मात् उत्तिष्ठ वत्स त्वं मताय कृतनिश्चयः। शेवटची ओळ जास्त महत्त्वाची। तस्मात् उत्तिष्ठ वत्स त्वं मनाय कृतनिश्चयः। अर्थात आता अर्थ वाचते। संजय बोले, चुनाव की बेला में मतदाता को मतदान की उपयोगिता भगवान समझा रहे हैं। भगवान श्री कृष्ण बोले, जब जब इस राष्ट्र में निर्वाचन का आयोजन होता है तब तब अपने कर्तव्य का पालन करने के लिए तुम मतदान करो। लोकतंत्र के संग्राम में मत को ब्रह्मास्त्र कहा जाता है, जिसके संधान मात्र से कुशासन का नाश हो जाता है। हे भारतवासी, सुशासन की स्थापना के लिए मत को छोड़कर अन्य कोई मार्ग नहीं है। इसलिए अपरिहार्य विषय होने के कारण तुम मत अवश्य प्रदान करो। प्रजा के सभी धर्मों में मत सर्वोपरि माना गया है। जनता के लिए मतदान से अधिक कल्याणकारी कर्म कुछ भी नहीं है। काय म्हणतायत भगवान? मतदान से अधिक कल्याणकारी कर्म कुछ भी नहीं है। कौन सा नेता योग्य है, कौन सा नेता अयोग्य है, इस बात का अच्छी तरह से विचार करके तत्पश्चात मत के लिए प्रवृत्त हो जाओ। इस प्रकार मतदान करने पर तुम्हें दोष प्राप्त नहीं होगा। कौन सा भी शासन है, मगर मतदार अगर तुम मतदान करके आए हो तो तुमको दोष प्राप्त नहीं होगा। प्रजा के द्वारा मत के प्रयोग से लोकतंत्र उन्नति को प्राप्त होता है। मगर जो जनता कौन सा नेता योग्य अयोग्य इसकी परख करके मत देता है, तब क्या होता है? प्रजा के द्वारा मत के प्रयोग से लोकतंत्र उन्नति को प्राप्त होता है। इसलिए हे वत्स, तुम मतदान के लिए निश्चय करके खड़े हो जाओ और मतदान करके आओ। रचयिता अज्ञात। मला जशी आली तशी मी ही गीता तुमच्यासमोर सादर केली। त्यातला मतितार्थ एवढाच आहे की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि योग्य शासन आलं पाहिजे, आणि ते योग्य शासन यावं आणि आम्हाला चांगलं शासन मिळावं, प्रजा आनंदी हो, प्रजेला सर्व सुखसुविधा मिळावं अशी मी आज संकष्टी आहे गजानन चरणी आणि रामरायाच्या चरणी प्रार्थना करते।
आणि माझं जर गीता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि एक लाईक्स द्या. धन्यवाद. जय श्रीराम.